आजचा व्हिडिओ आमच्या सर्व मित्रांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या आधार स्वाक्षरीची व्हॅलिड पडताळणी करायची आहे. जर तुम्ही तुमच्या आधार कार्डची डिजिटल प्रत डाउनलोड केली असेल, तर तुमच्या लक्षात आले असेल, की त्यावरील स्वाक्षरी पूर्व पडताळणी केलेली नाहीत. त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. विशेषतः जर तुम्ही आधार वापरून पासपोर्टसाठी अर्ज करत असाल किंवा अशा संस्थेत सबमिट करत असाल, जिथे आधार स्वाक्षरी पडताळणी होईपर्यंत वैध नसते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची स्वाक्षरी कशी पडताळणी करायची ते दाखवणार आहे. मी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणार आहे. प्रथम तुमचं ब्राउझर उघडा आणि माझा आधार शोधा. सरकारची अधिकृत वेबसाईट दिसेल. आम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा दिलेली आहे. कमेंटमध्ये पिनसुद्धा केलेले आहे. जिथून तुम्ही थेट या पोर्टलवर प्रवेश करू शकता. इथे आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करावा लागेल. या पर्यायावर क्लिक करा. इथे आपण आधार क्रमांक किंवा नोंदणी आयडी वापरून तो डाउनलोड करू शकतो. हे सोपे आहे. आधार क्रमांकाचा एक पर्याय आहे. आपण त्यावर क्लिक केले आहे. आपण इथे आपला आधार क्रमांक प्रविष्ट करू. आपल्याला तोच कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल, जो दिसेल आणि ओ-टी-पी पाठवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला आधार कार्डशी लिंक केलेल्या आपल्या मोबाईल नंबरवर पडताळणीसाठी एक ओ-टी-पी येईल, जो आपल्याला इथे प्रविष्ट करावे लागेल. जर आपण थेट पडताळणी आणि डाउनलोड या पर्यायावर क्लिक केले, तर आधार कार्ड फाईल आपल्यासमोर येथे दिसेल, जी आपल्याला उघडावी लागेल. आता जेव्हा आपण हे आधार कार्ड येथे उघडतो, तेव्हा त्यासाठी एक पासवर्ड असतो. पासवर्ड तुमच्या नावाच्या पहिल्या 4 अक्षरांशिवाय काहीही नसतो. ज्यामध्ये तुमचे नाव असेल, यासह जन्मवर्ष कोणत्याही चिन्हाशिवाय एका अक्षरात लिहावे लागते आणि सबमिट टॅबवर क्लिक करावे लागेल. नंतर आधार आपल्यासमोर दिसू लागतो. आता येथे या आधारमध्ये स्वाक्षरी आहे. परंतु येथे पिवळ्या रंगात एक प्रश्नचिन्ह येत आहे. म्हणजेच ही स्वाक्षरी सत्यापित केलेली नाही. परंतु जर आपल्याला हे कोणत्याही सरकारी विभागाला द्यायचे असेल, तर त्याची स्वाक्षरी ती सत्यापित केली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला कसे करायचे ते दाखवतो. आता आपल्याला काय करायचं आहे, आधार डाउनलोड झाला आहे. आता आपल्याला एक नवीन टॅबवर यावे लागेल आणि इथे आपल्याला Adobe Acrobat शोधावे लागेल. तर Acrobatची ही वेबसाईट तुमच्या सर्वांसमोर येईल. आपल्याला हे PDF रीडर येथे डाउनलोड करावे लागेल, कारण आपल्या ब्राउझरमध्ये करायच्या असलेल्या सेटिंग्स करू शकणार नाहीत. म्हणून आपल्याला PDF रीडरची आवश्यकता असेल आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते डबल टॅप करून चालवावे लागेल आणि चालू ठेवा पर्यायावर क्लिक करावे लागेल. पुन्हा सुरू ठेवा पर्यायावर क्लिक करा. इन्स्टॉल पर्यायावर क्लिक करा आणि अशा प्रकारे चालवल्यानंतर तुम्हाला क्लोज पर्यायावर क्लिक करावे लागेल. तर हे सॉफ्टवेअर येथे सत्यापित केले गेले आहे. आता इथे एक गोष्ट करावी लागेल. इन्स्टॉलेशन नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, जिथे असे म्हटले जात आहे, की जेव्हा PDF फाईल असेल, तेव्हा आपल्याला ती उघडावी लागेल. प्रथम तुम्ही ती ब्राउझरमध्ये उघडू शकता. आपल्याला इथे Acrobat निवडावे लागेल आणि त्यानंतर सेट डिफॉल्ट पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला क्लिक करावे लागेल. म्हणून आता जर तुम्ही डाउनलोड सेक्शनमध्ये गेला, तर तुम्ही पूर्वी तुमच्या फाईलचा लोगो वेगळा दिसत होता. आता ही फाईल डिफॉल्ट AOBमध्ये उघडेल. जर असा लोगो येत नसेल, तर काही हरकत नाही. तुम्ही ती AOB सॉफ्टवेअरमध्येच उजवे क्लिक करून उघडू शकता. म्हणून आम्ही इथे त्यावर डबल टॅप केले आहे. नंतर ही फाईल उघडेल. एक पॉपअप येईल, जेथे तुम्हाला आधार PDF फाईलचा पासवर्ड टाकावा लागेल आणि ओके पर्यायावर क्लिक करावे लागेल. म्हणून जसे आपण हे बरेच काही केले आहे. आता तुम्हाला दिसेल, की आधार त्यात देखील उघडला आहे. परंतु तुम्हाला इथे एक काय दिसेल, त्याचप्रमाणे एक पिवळ्या रंगाचा प्रश्न येत आहे. तर आमच्या स्वाक्षरीवर क्लिक करावे लागेल आणि यावर आपल्याला उजव्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. जसे की तुम्ही माऊसने उजवे क्लिक केले, तर तुमच्या समोर 3 पर्याय दिसतील. ज्यामध्ये येथे एक पर्याय दिसेल, स्वाक्षरी गुणधर्म दाखवा. म्हणून सर्वप्रथम आपल्याला या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि असा काही इंटरफेस येईल तुमच्या सर्वांसमोर, जिथे शो सिग्नेचर सर्टिफिकेटचा पर्याय दिसेल. तिथे तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला काळजीपूर्वक पाहावे लागेल. मी ज्या पायऱ्यांवर क्लिक करत आहे, त्याच पायऱ्या तुम्हाला कराव्या लागतील. त्यानंतर या प्रकारचा इंटरफेस येईल. येथे तुम्हाला ट्रस्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. जर आपण क्लिक केले असेल, तर आपल्यासमोर अनेक क्रॉस येतील. म्हणून आपल्याला फक्त ते पडताळावे लागतील. ज्यासाठी आपल्याला ॲड टू ट्रस्ट सर्टिफिकेटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर ओके पर्यायावर क्लिक करताच तुमच्या सर्वांसमोर असा एक इंटरफेस येईल, जिथे आपल्याला सर्टिफाईड डॉक्युमेंटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि ओके या पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे आपण इंटरफेसमध्ये इतके बदल केले आहेत, परंतु आपल्याला आतापर्यंत इंटरफेसमध्ये कोणतेही बदल दिसत नाहीत. ते तसेच राहील. म्हणून आता आपल्याला काय करायचे आहे, सर्वप्रथम आपल्याला ओके या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच तुमच्या सर्वांसमोर असा एक इंटरफेस येईल, जिथे आपल्याला व्हॅलिडेटेड सिग्नेचर ऑलरेडी साइन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. स्थापित नाही, कारण आपण स्वाक्षरी प्रमाणित करण्याच्या पर्यायावर क्लिक केले आहे. त्यामुळे आता तुम्हाला दिसेल, की ही स्वाक्षरी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची सत्यापित केली आहे. आता आपल्याला शो सिग्नेचर सर्टिफिकेट या पर्यायावर क्लिक करावे लागेल
आणि त्यानंतर ट्रस्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. म्हणजे इथे हिरवा टिक लावला आहे. आता आपल्याला ओके या पर्यायावर क्लिक करायचे आहे. म्हणजेच अशा प्रकारे तुम्हाला दिसेल, की आता आपल्या समोर दिसणारा आधार इथे आपल्या स्वाक्षरी पडताळणी केली गेली आहे. ती हिरव्या टिकने लावली गेली आहे. हा तोच आधार आहे जो तुम्ही पासपोर्ट बनवण्यासाठी जाताना मागितला जातो. आता तुम्हाला हवे असल्यास ही आधार कार्ड स्वाक्षरी पडताळणी केली गेली आहे. तुम्ही ती पी-डी-एफमध्ये प्रिंट करू शकता आणि तिची प्रत सेव्ह करू शकता. जेणेकरून तुम्ही ती कोणत्याही फोनमध्ये कुठेही उघडली तरी तीच फाईल दिसेल. तुमची स्वाक्षरी पडताळणी जाईल. जर तुमचा ती प्रिंट काढायची असेल, तर तुमच्याकडे प्रिंटर असेल, तर ती प्रिंट करा. अन्यथा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन सुद्धा ती प्रिंट करू शकता. म्हणजे तुम्ही हे पाहिले पूर्ण प्रक्रिया. अशा प्रकारे आम्ही आमच्या आधारची स्वाक्षरी पडताळणी करू शकतो आणि तुम्ही ती पी-डी-एफमध्ये सेव्ह करू शकता आणि ती काढू शकता. तुम्ही ती कोणत्याही सायबर कॅफेमध्ये प्रिंट करू शकता. जेव्हा कुठेही गरज असेल, तेव्हा तुम्ही ती प्रिंट करू शकता आणि वापरू शकता. जर तुम्ही पासपोर्ट बनवण्यासाठी हे आधार कार्ड वापरले, तर ते भौतिक मानले जाते. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर ते देखील वैध आहे. अन्यथा तुम्हाला स्वाक्षरी पडताळणी केल्यानंतर हे आधार कार्ड द्यावे लागेल. तर मला आशा आहे, की तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच नवीन व्हिडिओ